हॅलो सुवर्णमयी, मला कॉमेंट्समध्ये खूप अशा महिलांचे प्रश्न येतात ज्यांनी 50शी ओलांडली आहे. त्या स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर देणारे व्हिडिओ तर मी बनवले आहेतच, पण खास 50शी नंतर स्त्रियांचं मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य हा विषय घेऊन व्हिडिओ बनवावा असं मला मनापासून वाटलं. त्यामुळे आत्ता मी जे सांगणार आहे त्याच्याशी खूप मैत्रिणी रिलेट करतील, कारण हे कुठलंही लेक्चर नाही आहे किंवा हे करा आणि ते करू नका अशी लिस्ट नाही आहे. मी 7 अशा मुद्द्यांवर बोलणार आहे जे तुमच्या पण मनात आहेत. 7वा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 50शी नंतर पहिली गोष्ट ही होते ती म्हणजे बऱ्याच वेळा सगळी कामं आवरल्यावर हातात चहाचा कप घेऊन आपण खिडकीत किंवा बाल्कनीत येऊन थांबतो आणि अचानक जाणवतं की आता ती पूर्वीसारखी धावपळ राहिली नाही आहे. घर तसंच आहेत, घरातली माणसंसुद्धा तीच आहेत, तरीसुद्धा आत कुठेतरी एक प्रश्न उभा राहतो की आपलं पुढचं आयुष्य कसं असणार आहे, ह्या सगळ्यामध्ये मी कुठे असेन. आणि हा प्रश्न भीतीमुळे नसतो तर मनातल्या विचारांमुळे असतो, एका जाणीवेमुळे असतो. म्हणजे बघा, गेली 25-30 वर्ष आपण एका शर्यतीत जसं काही धावत होतो. मुलांची शाळा, नवऱ्याचा डबा, सासू सासऱ्यांचं आजारपण, सणवार, नातेवाईक, सतत काही ना काही चालू होतं. कधी विचार करायला वेळच मिळाला नाही. आता मुलं आपल्या आयुष्यात स्थिर झाली आहेत किंवा शिक्षणासाठी बाहेर गेली आहेत. घरात एक प्रकारची शांतता आली आहे. जबाबदाऱ्या कमी होत आहेत, पण आत्ता जो वेळ मिळतोय तो कसा वापरायचा याविषयी आपली काही तयारीच नाही आहे. मनात कुठेतरी एक भीती पण असते की माझं वय झालंय का, आता माझं आयुष्य संपत आलंय का. तर अजिबात नाही. मी तर म्हणते खरं आयुष्य तर आता सुरू झालंय. तुम्ही असा विचार करा, आतापर्यंत आपण इतरांसाठी जगत होतो आणि आता ह्यानंतर स्वतःसाठी जगायची वेळ आली आहे. दुसरा पॉईंट, सगळ्यात आधी ना एक गोष्ट आपण मनातून काढून टाकायची आहे की 50शी आली म्हणजे आपण म्हातारी झालो. शरीर थकतं मान्य आहे, गुडघे दुखतात, कंबर दुखते, थोडं चाललं की दम लागतो, बऱ्याच वेळेला 50शी नंतर पाय फार दुखायला लागतात. हे सगळं खरं आहे, पण खूप वेळेला काय होतं, आपण ह्या दुखण्याला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवतो. मला आता काहीच जमणार नाही हा विचार आधी मनात येतो आणि मग शरीरात उतरतो. निसर्गाचा नियमच आहे, मशीन जुनं झालं की त्याचे पार्ट थोडे आवाज करणारच, पण म्हणून आपण ते मशीन वापरणं बंद करतो का? नाही ना. त्याची जास्त काळजी घेतो, जास्त ऑइलिंग करतो. तसंच आहे आपल्या शरीराचं. काही जणींचा मेनोपॉज 40शीतच होतो आणि काहींचा 50शीत. मेनोपॉजच्या काळातून आपण जातो तेव्हा हॉर्मोनल चेंजेसमुळे बऱ्याच जणींना त्रास होतो. चिडचिड होते, अचानक गरम होतं, मूड स्विंग्स होतात आणि आपल्या घरच्यांना, अगदी नवऱ्याला आणि मुलांना सुद्धा हे समजत नाही. त्यांना वाटतं की हिला अचानक काय झालं, एवढी का चिडते. अशा वेळी आपणच स्वतःला समजून घ्यायचं असतं. दुसऱ्यांनी आपली काळजी घ्यावी ही अपेक्षाच ठेवायची नाही. आपली तब्येत आपली जबाबदारी. जरा कुठे दुखलं की अंगावर काढायचं नाही, डॉक्टरकडे जायचं. आपण काय करतो, मुलाला नुसती शिंक आली तरी दवाखान्यात घेऊन पळतो आणि स्वतःचा गुडघा वर्षभर दुखत असेल तरी बाम चोळून काम करत राहतो. हे आत्ता तरी बंद करायचं. स्वतःच्या शरीराचं ऐकायला शिका, ते काही ना काही सांगत असतं. आणि हो, व्यायाम म्हणजे काही फक्त जिम नाही. साधं चालणं, घरातल्या घरात थोडे हातपाय हलवणं, प्राणायाम करणं, योगा करणं, जे आपल्याला झेपेल ते, पण त्यामध्ये सातत्य पाहिजे. महिनाभर केलं, वजनात बदल दिसला नाही किंवा कुणीतरी बोललं महिनाभर चालतेस किंवा योगाला जातेस, फरक तर दिसत नाही, की लगेच आपण सोडून देतो. पण व्यायामाचा उपयोग फक्त वजन कमी करण्यासाठी नसतो. शरीराची मजबूती, लवचिकपणा, आपल्या ब्लड शुगर लेवल्स, हॉर्मोनल बॅलन्स आणि आपली मनस्थिती, अशा बऱ्याच गोष्टींवर व्यायामाचा पॉझिटिव्ह परिणाम होत असतो. आणि आपलं आरोग्य कसं आहे हे मोजण्यासाठी वजन हे एकच परिमाण नाही आहे. तुमच्या वजनापैकी किती % चरबी आहे आणि तुम्हाला नक्की कुठे आणि काय सुधारणा करण्याची गरज आहे हे शोधण्यासाठी बरीच उपकरणं आता अवेलेबल आहेत. एखादी साडी किंवा दागिना कमी घ्या, पण आता तरी अशा टेस्टमध्ये आणि स्वतःच्या आरोग्यामध्ये इन्व्हेस्ट करा. कारण आत्ता जेवढे पैसे ह्या गोष्टींमध्ये वाचवाल तितकं पुढे आरोग्याच्या दृष्टीने कठीण जाईल. आत्ता जो रिकामा वेळ मिळतोय त्यात पूर्वी कधीतरी झालेल्या किंवा सध्या चालू असलेल्या निगेटिव्ह गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपलं आरोग्य चांगलं कसं ठेवता येईल ह्याची योग्य माहिती घेण्यामध्ये तो वेळ घालवा.
आणि नुसती माहिती नाही तर त्या गोष्टी अंमलात आणा. त्यातल्या काही सवयी तरी कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहतील. इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? निरोगी राहणं ह्याच्याबद्दल बोलताना सगळे व्यायाम, आहार, नियम हे सगळं सांगतात. पण मला वाटतं निरोगीपणाची सुरुवात मनातून होते. आपण सतत स्वतःशीच भांडत असतो. हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. पण आपल्या शरीराचं ऐकायला विसरतो. कधी थकवा, कधी दुखणं, कधी झोप न लागणं, तर त्याकडे दुर्लक्ष नको. पण म्हणून अगदीच घाबरून जायचं पण कारण नाही. ह्या तक्रारींकडे डोळसपणे बघा, माहिती घ्या आणि उपाय करून पुढच्या प्रवासाला लागा. तिसरी गोष्ट म्हणजे आपला आहार. आता ह्याच्यावर मी नुकताच एक स्वतंत्र व्हिडिओसुद्धा केला होता, पण इथे ओघाने जेवढं येईल तेवढं मी बोलणार आहे. आरोग्याबाबत बोलायचं तर आहार हा मुद्दा बाजूला ठेवून चालत नाहीच. 50 नंतर शरीर आहाराविषयी खूप सेन्सिटिव्ह होतं. आधी कधीही काहीही खाल्लं तरी चालायचं, ते आता चालेनसं होतं. पोट कधी जड वाटतं, कधी ॲसिडिटी होते आणि काही खाल्लं नाही तरी थकवा येतो. हे शरीर बिघडल्याचं लक्षण नाही आहे, तर आपलं शरीर आता हळूहळू दिशा बदलतंय एवढंच. ह्या वयानंतरचा आहार पोट भरायला नाही तर शरीर सांभाळायला घ्यायचा. इथे मी नियमांची यादी देत नाही आहे, कारण मी त्यातली एक्सपर्ट नाही. पण तरीसुद्धा एक जनरल काय खावं, काय टाळावं ह्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. त्यामुळे आता शरीराला कमी पण पौष्टिक खाणं पाहिजे. आयुष्यभर चालवलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी अचानक 40 नंतर 50 नंतर बदलणं शक्य नसतं. पण आहे त्या सवयींमध्ये छोटे छोटे बदल आपण नक्कीच करू शकतो. आपण पुढे आयुष्यभर फॉलो करू शकतो असेच नियम बनवा आणि एका वेळी एकच छोटी सवय बदला. ती सवय लागली, आपल्या रुटीनमध्ये आली की मगच दुसरी गोष्ट ॲड करा. अजून एक गोष्ट म्हणजे भूक आणि सवय ह्यामध्ये फरक ओळखायला शिकलं पाहिजे. खूप वेळेला आपल्याला खायचं नसतं, पण समोर आलं म्हणून किंवा त्यावेळेला खाण्याची सवय असते म्हणून खाल्लं जातं. त्यामुळे आता खाण्याआधी थोडा विचार करायला हरकत नाही. जेवण खूप जड नसावं, आधीपेक्षा थोडं लवकर करा, कारण पोटाला आता रात्री विश्रांती पाहिजे असते. ह्या वयात डाएट नाही करायचं, पण आपल्या मनाशीच एक समजूत असली पाहिजे की काय खाल्ल्यावर मला हलकं वाटतं, काय खाल्ल्यावर जड वाटतं. ह्या गोष्टी लक्षात ठेवणं हाच आपला सगळ्यात मोठा डाएट प्लॅन असणार आहे. आणि पाण्याबद्दल तर सांगायला नकोच. तहान लागायच्या आधीच पाणी पिण्याची सवय हळूहळू लावा, कारण तहान आपल्याला उशिरा लागते, पण शरीर आधीच कोरडं झालेलं असतं. आपल्या आहारामध्ये आपण पॉझिटिव्ह बदल केला ना की स्वभावात सुद्धा होतो. चिडचिड कमी होते, थकवा कमी होतो आणि मन जरा स्थिर राहतं. आहारात बदल करणं म्हणजे स्वतःला शिक्षा करणं नाही, तर तो स्वतःच्या शरीराला दिलेला आदर आहे. 50 नंतर आनंदी, निरोगी आणि आत्मविश्वासाने राहायचं असेल तर शरीराशी भांडायचं नाही, त्याच्याशी बोलायला शिकायचं. हे सगळं एका दिवसात जमणार नाही, पण हळूहळू शांतपणे आपल्या गतीने करत राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आहारात किंवा व्यायामात कोणताही बदल करायच्या आधी किंवा फार मोठा बदल करायच्या आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. चौथी गोष्ट आहे आपला कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास. 50 नंतर अर्थातच आपल्या दिसण्यात बदल होतात. कुणाचं वजन वाढतं तर कुणाचं अगदीच कमी होतं. चेहऱ्याची चमक कमी होते, केस विरळ होतात. तरुण वयातली जी आकर्षकता असते ती थोडी तरी कमी होते. जे कपडे पूर्वी छान दिसायचे ते घातल्यावर आता आपल्याला तितकं छान नाही वाटत आणि ह्याचा परिणाम आपल्या मनातल्या आत्मविश्वासावर नक्कीच होतो. 50 आले म्हणून सतत तेच फिके फिके रंग, कम्फर्टच्या नावाखाली लूज कपडे वापरण्याची गरज नाही. नीटनेटका राहा. केस विंचरलेले, छान स्वच्छ कपडे, चेहऱ्यावर प्रसन्न भाव. ह्याच्यामुळे काय होतं, समोरच्याचा बघण्याचा दृष्टिकोन तर बदलतोच, पण आपल्याला स्वतःला खूप फ्रेश वाटतं. कम्फर्टेबल राहणं म्हणजे गबाळं राहणं नाही. तुम्हाला साड्या आवडतात तर त्या नेसा, ड्रेस आवडतो तर ते वापरा. ज्यात तुम्हाला मोकळं वाटेल, श्वास घेता येईल, पण आत्मविश्वासाने सुद्धा वावरता येईल असे कपडे वापरा. योग्य फिटिंग म्हणजे तंग कपडे घालणं नसतं. आपल्याला हालचाल करायला, काम करायला सोपं जावं इतपत कपडे सैल असावेत, पण ते इतके सुद्धा सैल नसावेत की त्यातून शरीराचा आकारच दिसू नये. वयानुसार योग्य ती स्किन केअर, हेअर केअर आणि शरीराची पण केअर करा. पण ते करून मी आता 25 वर्षाची दिसावी अशी अपेक्षा करू नका. मी कितीतरी अशा स्त्रिया बघितल्या आहेत ज्या हेअर कलर करत नाहीत, केस अर्धे किंवा पूर्ण पांढरे आहेत,
पण त्या केसांची योग्य काळजी घेतात, शोभेल असा हेअरकट करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं चेहऱ्यावर जे तेज असतं ना, तेच आपल्याला सांगतं की ह्या व्यक्तीने स्वतःच्या वयाला किती आनंदाने आणि प्रेमाने स्वीकारलंय. त्या स्वतःची उत्तम काळजी घेतात. कारण जेव्हा आपण स्वतःला गृहीत धरतो तेव्हा जग आपल्याला गृहीत धरतं. आरशात बघून जेव्हा आपल्याला स्वतःला छान वाटतं ना, तेव्हा तो आत्मविश्वास आपोआप चेहऱ्यावर येतो. मग वय कोणतंही असू दे. कॉन्फिडन्स म्हणजे मोठ्या आवाजात बोलणं नाही, तर खरा आत्मविश्वास शांत असतो पण ठाम असतो. एखाद्या गोष्टीला नकार देताना आपल्याला मनात अपराधी वाटत नाही आणि होकार देताना भीती वाटत नाही. तो असतो खरा आत्मविश्वास. आणि आता चौथा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा जो आपण बऱ्याच वेळा टाळतो किंवा गृहीत धरतो, ते म्हणजे पैसा, आर्थिक सक्षमता. तुम्ही म्हणाल, आता या वयात मी काय नोकरी करायची आहे का? पण मी नोकरीबद्दल बोलत नाही आहे. मी पैशांच्या नियोजनाबद्दल बोलते आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय होतं, पैशाचे व्यवहार पूर्णपणे नवरा किंवा मुलगा बघतो. मला त्यातलं काही कळत नाही असं म्हणून आपण मोकळे होतो. पण हे खूप चुकीचं आहे. बघा, देव न करो पण उद्या काही वाईट वेळ आली किंवा अचानक पैशाची गरज पडली तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की आपले पैसे कुठे आहेत. बँकेचे पासवर्ड काय आहेत, नॉमिनेशन केलं आहे का, इन्शुरन्सचे कागद कुठे आहेत. ह्या गोष्टींची माहिती करून घेणं म्हणजे संशय घेणं नाही आहे, तर सावध राहणं आहे. आणि दुसरी गोष्ट, स्वतःचे थोडे तरी पैसे हाताशी पाहिजेत. प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला इतरांकडे पैसे मागायला नाही लागले पाहिजेत. तुमचा हक्काचा पॉकेट मनी तुमच्याकडे असला पाहिजे. आणि कुणाकडे ते मागण्याचा संकोच जर तुम्हाला नको असेल, जर तुमची अशीच काही भावना असेल, तर मात्र तुम्हाला काही कला येत असेल, लोणचं पापड, शिवणकाम किंवा अगदी ट्युशन्स, शेअर मार्केट, काहीही, तर ज्यातून 4 पैसे मिळतील असा प्रयत्न करा. तुमच्याकडे वेळ असेल तर. ते पैसे किती मिळतात हे महत्त्वाचं नाही आहे, ते तुमचे असतात हे महत्त्वाचं आहे. कारण पैशामुळे फक्त खर्च भागत नाही, तर आपला आत्मविश्वास पुन्हा उभा राहतो. खूप वेळेला महिलांना पैसे कमावणं म्हणजे अपराधासारखं वाटतं. जे काम घरासाठी केलं तर चालतं, उदाहरणार्थ स्वयंपाक करणं, कपडे शिवणं, तेच काम स्वतःसाठी किंवा पैशासाठी केलं तर अपराधी वाटतं. पण हे इथं थांबायला पाहिजे. 5वा मुद्दा आहे सुरक्षितता. माणसाला सुरक्षित वाटणं हे फार महत्त्वाचं असतं. भावनिक सुरक्षितता, आर्थिक आणि शारीरिक सुरक्षितता. खूप वेळा आपण म्हणतो की माझा नवरा आहे, मुलं आहेत, घरदार, प्रॉपर्टी, सोनं नाणं सगळंच तर आहे, पण तरीसुद्धा आतून अस्वस्थ वाटत असतं. कारण ह्या सगळ्या गोष्टींतल्या कोणत्याही निर्णयामध्ये आपल्याला स्थान नसतं. 50 नंतर महिलांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपण कुणावर ओझं म्हणून नाही आहोत, पण कुणाच्या इतकं सावलीतसुद्धा नाही राहायचं की उद्या ही सावली नसेल तर काय, ह्या दडपणाखाली सतत राहावं लागेल. स्वतःचे काही छोटे निर्णय, स्वतःचे काही पैसे, स्वतःचा आवाज, हे सगळं आपल्या मनाच्या सुरक्षिततेचा भाग आहे. 6व्या मुद्द्यामध्ये आता थोडं नात्यांबद्दल बोलूया. 50 नंतर नात्यांमध्ये सुद्धा खूप बदल होतात. नवरा कदाचित रिटायर झालेला असतो किंवा होणार असतो. आत्तापर्यंत ते दिवसभर बाहेर असायचे, आता 24 तास घरात. सुरुवातीला छान वाटतं, पण नंतर थोडा त्रास व्हायला लागतो. कारण प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी असते. त्यांना त्यांची सवय असते, आपल्याला आपली सवय असते. अशा वेळी एकमेकांना स्पेस द्यायला शिकलं पाहिजे. त्यांना जे आवडतंय ते त्यांना करू द्या, तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही करा. सतत एकमेकांच्या सोबतीनेच गोष्टी करण्याची गरज नाही आहे. आणि मुलांच्या बाबतीत तर मगाशी मी सुरुवातीला सांगितलं तसंच, मुलं मोठी झाली आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य आहे. आपण काय करतो, त्यांना अजूनसुद्धा लहान बाळ समजून त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करत राहतो. हे का केलं, तिथे का गेला होतात, हेच का खाल्लं, हे त्यांना नको असतं आणि मग खटके उडतात. म्हणून थोडं अलिप्त व्हायला शिका. त्यांनी विचारलं तर सल्ला द्या, नाहीतर शांत राहा. प्रेम आहेच, काळजी आहेच, पण ती व्यक्त करण्याची पद्धत आता आपल्याला बदलावी लागते. त्यांना मोकळं सोडा, म्हणजे ते तुमच्या जास्त जवळ येतील. जितकं घट्ट पकडून ठेवाल तितकी ती लांब पळतील. 7वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या वयात काय असेल तर ती आहे मनाची शांतता. हा शब्द खूप मोठा वाटतो, पण मन शांत असणं म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती असणं असं नाही आहे. तर ती आहे मला सगळं माहीत नाही हे मान्य करण्याची ताकद. 50 नंतर स्त्री खूप स्पष्ट होते. काय सहन करायचं नाही, कुठे थांबायचं नाही हे कळायला लागतं. आणि तरीसुद्धा आपण मागे हटतो, कारण सवय असते.
आपण आयुष्यभर इतरांच्या मनाचा विचार केला, त्याला वाईट वाटेल का, ती काय म्हणेल, पण आता आपल्याला जे पटतं, जे मानवतं तेच करायचं. एका वेळी एकाच प्रसंगी नाही म्हणून बघा. आणि नाही म्हणणं ह्या गोष्टीवर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवावा असं वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त कमेंट नाही म्हणण्याचे फायदे हा व्हिडिओ बनवावा म्हणून येतील, तितकी मला खात्री वाटेल की तुम्हाला ह्या गोष्टी ऐकायच्या आहेत. तर ह्या वेळेमध्ये, ह्या वयामध्ये नाही म्हणणं म्हणजे काय, तर माझं शरीर थकलंय, स्वयंपाक करायची इच्छा नाही आहे, तर एकतर बाहेरून मागवा किंवा काहीतरी साधं करून खा, ह्यात काही चूक नाही आहे. कुणाला काय वाटेल ह्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. एक चिडचिड करणारी, आजारी आणि सतत तक्रार करणारी स्त्री कितीही जरी काम करत असेल तरी कुणालाच आवडत नाही. त्यापेक्षा स्वतःच्या आवडीनिवडी जपा. तुम्हाला गाणं आवडतं, गाणं ऐका. वाचन आवडतं, वाचा. मैत्रिणींशी गप्पा मारा, फिरा. हा जो वेळ आहे ना, तो परत येणार नाही आहे. आणि हो, नवीन काहीतरी शिकायला लाजू नका. आजकाल हे स्मार्टफोन, यूट्यूब, फेसबुक कितीतरी गोष्टी आहेत. मुलांना किंवा नातवंडांना विचारायला लाजण्यापेक्षा मला शिकव असं हक्काने सांगा. जगासोबत अपडेट राहिला तर तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही. नाहीतर आपण आपोआप मागे पडतो आणि मग मुलं म्हणतात, आई तुला यातलं काही कळत नाही. तर त्यांना असं बोलण्याची संधीच देऊ नका. मी काही इथं खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलं नाही आहे. ह्या खूप साध्या गोष्टी आहेत ज्या रोजच्या जगण्यातल्या आहेत, पण आपण त्या विसरतो. 50 नंतरचं आयुष्य म्हणजे सूर्यास्तासारखं असतं. आणि सूर्यास्त किती सुंदर असतो, शांत, रंगीबेरंगी आणि मनाला समाधान देणारा. आपल्याला आपलं आयुष्यसुद्धा तसंच सुंदर करायचं आहे. सुरक्षित, निरोगी आणि स्वाभिमानी. कुणाच्याही आधाराची गरज न लागता स्वतःच्या पायावर उभं राहून पण सगळ्यांवर प्रेम करत. आनंदी राहणं म्हणजे काय, खूप वेळेला आपण त्याचा अर्थच चुकीचा लावतो. आनंद म्हणजे कायम हसत राहणं नाही. आनंद म्हणजे सकाळी उठल्यावर मनावर कुठलंही ओझं नसणं. आजचा दिवस निभावेल ह्याची खात्री असणं. आपल्या मर्यादेत पण ठामपणे उभं राहू शकणं. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय अडचणी येतात किंवा तुमचे काय अनुभव आहेत ते मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या अशाच मैत्रिणींना, बहिणींना शेअर करा ज्यांना हे ऐकण्याची गरज आहे. सुवर्ण महिला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपण असेच भेटत राहू. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदात राहा.